घरी जर तुम्ही हळदी कुंकू ठेवलं असेल किंवा छोटीशी पार्टी ठेवली असेल, अचानक घरी कोणी पाहुणे आले किंवा तुमचा सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण असं एकत्रच आपल्याला काहीतरी मिनी थाळीमध्ये बनवायचं असेल ना, तर एकदम सोपा पर्याय म्हणून तुम्ही इथे छान छोले भटुरे आणि मोकळा सुटसुटीत जिरा राईस इथे पटकन अर्ध्या ते पाऊण तासामध्ये बनवून तयार होतो. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कसं बनवले ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आपण इथे भटुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे. 4 वाट्या आपण मैदा घेतलेला आहे. त्या 4 वाट्यांसाठी अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे आणि 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. सगळं आपल्याला चाळून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. एक पळी तेल घालायचं आहे. घट्टसर असं 2 चमचे दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा पिठी साखर, अर्धा चमचा आपल्याला खायचा जो सोडा असतो तो यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं एकत्र पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. आता पीठ कसं मळायचं आहे तुम्हाला, तर नेहमीचं जसं आपण चपातीला पीठ मळतो ना, अगदी तसंच सॉफ्ट असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पीठ मळू नका, कारण रवा घातलेला आहे. रवा भिजल्याच्या नंतर फुगला जातो आणि मग पीठ आणखी घट्ट होऊ शकतं. पीठ मळून झालंय, झाकण साईडला ठेवू. रात्रीचेच मी इथे थोडासा सोडा घालून छोले भिजत घातले होते. सोडा घातल्यामुळे छोले चांगले भिजतात आणि शिजतात सुद्धा. चहा पावडर 1 चमचा घालून त्याचं पाणी मी इथे उकळून घेतलेलं आहे. ते आपल्याला छोले शिजवताना घालायचं. छोल्यांची चव जी असते एकदम जबरदस्त लागते. तमालपत्र आणि खडा मसाला एका कॉटनच्या कपड्यामध्ये अशी पुचुंडी बांधून यामध्ये ठेवलेली. तसा टाकू नका, नंतर आपल्याला काढता येत नाही. पुचुंडी बांधली की फक्त त्याचा जो अर्क असतो तो त्यामध्ये उतरतो. छोले इथे शिजायला लावले. इथे आता आपण मसाला बनवून घेणार आहे. 3 टोमॅटो घेतलेले, 3 कांदे घेतलेले, 10-15 काजू घेतलेले, आलं लसूण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि कोथिंबीरचे जे देठ असतात ना, ते देठ घेतलेले. आता हिरव्या मिरच्यांच्या जागी तुम्ही इथे लाल मिरच्या सुद्धा घ्या. आता एक पळीभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा. सगळं एकत्र घातलेले, मसाला परतायचा नाही आहे, तर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मसाला आपला शिजेपर्यंत अगदी आपल्या 7-8 शिट्ट्यांमध्ये आपले छोले जे आहे ना, ते इथे शिजून तयार झालेले बघू शकता. एकदम मऊसूद असे छोले आपले शिजले गेलेले. खडा मसाल्याची जी पुचुंडी केली आहे ती काढून घ्यायची आणि तो मसाला आपल्याला वाटणामध्ये घालायचा. फेकून देऊ नका, वाटणामध्ये घालायचा आहे, म्हणून आपण अशी पुचुंडी बांधून त्यामध्ये ठेवली होती. मसाला गार झाला की थोडंसं पाणी घालून याची आपली बारीक अशी आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आता आपण फोडणी देणार आहे. मोठी पळीवर तेल घातलेलं आहे. बारीक चिरलेला 1 वाटी कांदा यामध्ये घालायचा आहे. कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. शिजल्याच्या नंतर यामध्ये मसाले घालायचे. आता छोले मसाला बनवताना आवर्जून यामध्ये धना पावडर आणि जिरी पूड नक्की घाला. हळद घाला, हिंग घाला, लाल तिखट घाला. गरम मसाला तुमच्याकडे असेल ना, तर तो सुद्धा आवर्जून यामध्ये घाला. त्यानंतर जो तुमच्याकडे काही खास छोले मसाला असेल तर तुम्ही तो यामध्ये घातला तरी चालेल. केलेलं वाटण घालायचे. मीठ 1 चमचा आपल्याला घालून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित हलवून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला इथे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. एकदा तेल सुटलं की मसाल्याचा कलर जो असतो ना, तो बदलला जातो. तुम्ही इथे बघू शकता. नंतर शिजवलेले छोले आपल्याला यामध्ये घालायचं. आता आपल्याला छोलेची भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे, आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. एक उकळी काढून घ्यायची. छोलेला एक उकळी आली की त्यानंतर गॅस बारीक करायचा. 10 मिनटं बारीक गॅसवरती छोले आपल्याला उकळत ठेवायचे. आता 10 मिनटं आपले छोले उकळेपर्यंत आपण इथे जिरा राईससाठी भात उकडून घेणार आहे. एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले. 1 चमचा तेल, 1 चमचा मीठ आणि खडा मसाला घालून पाण्याला इथे उकळी घ्यायची. 1 वाटी बासमती तांदूळ आपल्याला इथे धुवून घ्यायचा आहे आणि साईडला पाणी निथळून ठेवायचा.
पाण्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आणि पाण्याला एक उकळी काढून घेतली की यामध्ये आपल्याला धुवून घेतलेला तांदूळ घालायचा. तांदळाला एक उकळी आली की गॅस मिडियम करायचा 5 मिनटं आणि 5 मिनटं झाकण ठेवून भात आपल्याला इथे अर्धवट शिजवून घ्यायचा. अर्धवट शिजून घेतला की झाकण काढायचं आणि परत आपल्याला 2-3 मिनटं असंच भात उकळता ठेवायचा. 80% आपला भात शिजला गेला की चाळणीतून आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आणि वरून एक झाकण ठेवायचं, म्हणजे भात पूर्ण शिजतो आणि मोकळा सुटसुटीतसुद्धा होतो. तर भाताची प्रोसेस आपली झालेली आहे. तोपर्यंत छोलेसुद्धा आपले चांगले उकळलेले. तडका बनवून घेण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. जिरी, हिंग आणि लाल तिखट घालून हा तडका आपल्याला छोलेवरती घालून घ्यायचा. शेवटी कोथिंबीर घालायची. छान असं आपल्या इथे छोले बनवून तयार झालेले आहे. 10-15 मिनिटांनी भात आपला थंड झालेला आहे आणि मोकळा सुटसुटीतसुद्धा झालेला आहे. आता भाताला आपल्याला तडका द्यायचा आहे जिरीचा. तर काय करायचं आहे, 2 पळ्या तेल घालायचं. जिरी भरपूर घाला, जिरा राईस म्हटलं की. हिंग घालायचा आहे. उकडून घेतलेला भात आपल्याला यामध्ये घालायचा आहे. 2-3 मिनटं झाकण ठेवून वाफ द्यायची आणि नंतरनं थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालून हलवून घ्यायचं. हलवून घेतला की नंतरनं कोथिंबीर घालायची आणि गॅस इथे बंद करायचा. बघू शकता मोकळा सुटसुटीत आपला जिरा राईस बनून तयार झालेला आहे. झाकण लावून साईडला ठेवायचं. आता आपण भटुरे बनवून घेणार आहे. पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि छोटे छोटे आपण पुरीला जेवढंचं पीठ घेतो पुरी बनवण्यासाठी त्यापेक्षा थोडंसं पीठ जादा घ्यायचं आहे, कारण भटुरे हे पुरीच्या आकारापेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे असतात. त्यामुळे आपल्याला जरासं मोठी पुरी लाटून घ्यायची. लाटताना पातळ लाटा. तळताना मात्र गॅस मोठा ठेवा. तेल चांगलं तापलं पाहिजे, म्हणजे भटुरा जो आहे ना तुमचा चांगला असा टम फुगला जातो. बघू शकता मस्त असे आपले भटुरे टम फुलतात आहे. ऑटोमॅटिक उलटेसुद्धा होतात आहे आणि कलर चांगला सोनेरी येईपर्यंत असा तळून घ्यायचा. तर बघू शकता छान असे आपले भटुरे फुललेले. तर भटुरे आपले इथे बनवून तयार झालेले. शक्यतो भटुरे गरमागरम खाण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करा. छान आता मिनी थाळी आपण इथे बनवून घेऊ शकता. हळदी कुंकाला बायका आल्या असेल तर अगदी जर तुम्ही असा नाश्ता बनवला ना तर मैत्रिणी तुमचं कौतुक अगदी वर्षभर करतील. एवढा अर्धा ते पाऊण तासामध्ये हा मिनी थाळीचा नाश्ता बनून तयार होतो. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला भटुरे कसे वाटले ते नक्की कमेंट